दिसत नाही, परंतु सत्य शेवटी स्वीकारावं लागतं. 28 तारखेला दुर्घटनेमध्ये आपण ज्या व्यक्तित्वाला गमावलं, महाराष्ट्र पोरका झाला सर्व कार्यकर्त्यांसाठी. महाराष्ट्र पोरका झाला आमच्यासारख्या नवख्या तिथल्या आमदारांसाठी, ज्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. जेव्हा आम्ही त्यांच्यासमोर उमरगा लोहारा भूकंपग्रस्त गावांचा पुनर्वसन विकास आराखडा घेऊन जायचं ठरवलं होतं, त्याने आम्हाला शब्द दिला होता की 31 मार्चच्या नंतर आपण याच्यावर विचार करू. दाजी असतील, भाऊ असतील, यांच्या सर्वांना सोबत घेऊन त्यांच्याकडे जायचं होतं. परंतु ईश्वराच्या मनात काय आहे, नियतीच्या मनात काय आहे, नियतीचा खेळ कसा असतो हे कोणीच जाणलेलं नाही. आयुष्याच्या 3 पानातलं पहिलं पान जन्माचं, शेवटचं पान मृत्यूचं, जे दोन्ही आपल्या हातामध्ये नसतात, परंतु मधलं पान जे आहे ते खूप सुंदर रीतीनं लिहिता येतं, लोकांच्या समोर आदर्श ठेवता येतो, कामाच्या व्यापातून लोकांना आपलंसं कसं करता येतं त्या पानावर लिहिलेलं असतं. आणि हे पान खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांच्या जीवनाचं लिहिलेलं आहे ते म्हणजे आदरणीय दादा. बियॉन्ड पार्टी, जे पक्षाच्या पलीकडे जाऊन विरोधी पक्षातून आम्ही जेव्हा ओरडायचो, कमेंट करायचो, तेव्हा सहजरित्या त्यांना टोलवायचे आणि बाबांनो तुम्ही खूप नवीन आहात, तुम्हाला खूप शिकायचं आहे. खरंच त्यांच्याकडून खूप काही शिकता येतं. त्यांचं आयुष्य जनसेवेसाठी घालवलं आणि लोकांच्या समोर, त्यातल्या त्यात आमच्यासारख्या नव्या लोकप्रतिनिधीच्या समोर एक आदर्शवत उदाहरण म्हणजे त्यांचं जीवन आहे. महाराष्ट्र नव्हे तर या देशामध्ये जिथे जिथे त्यांची चाहते आहे, त्यांच्या चाहत्यांना आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही. शेट्टी साहेब आपण म्हणल्यासारखं कदाचित ते पुन्हा यावेत, पुन्हा यावेत, पुन्हा यावेत अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. तीच भावना आमची देखील आहे. मी उमरगा लोहारा तालुका मतदारसंघाच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, स्वामी परिवाराच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.